तर हा कॅन नावाचा इंटरमिडिएट काय जीवनामध्ये खूप समस्या येतात, वाचते तिकडे ड्रिलिंग करते कोणतरी, जाऊ द्या येऊ द्या ना, पण आपल्या पोरांचं लक्ष त्या ड्रिलिंगकडे जाणार नाही, फक्त एकच लक्ष अपक्ष इथं है ना. कॅन नावाचं, कॅनचा रिएजंट काय रे बाबांनो, ऑनलाईनवाले व्यवस्थित बघा. कॅन म्हणजे काय, आय कॅन, यू कॅन, नो वन कॅन है ना, असलं वापरायचं नाही. कॅन म्हणजे काय, सेरिक अमोनियम, अमोनियम नायट्रेट. माझ्यासोबत बोला जोरात, सेरिक अमोनियम नायट्रेट, सेरिक अमोनियम नायट्रेट. आता सेरिक म्हणजे कोणतं, लॅन्थेनाइड मध्ये बघितलं होतं ना, लता सीताप्रिया, सीता म्हणजे सेरिक असतं, ते ॲटॉमिक नंबर 58 असतो त्याचा, आणि तो कोणत्या स्टेटमध्ये असतो, +4 स्टेटमध्ये असतो, ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, डी आणि एफ ब्लॉकमध्ये आपण बघितलं होतं. सीता प्रेझेंट इन द +4 ऑक्सिडेशन स्टेट बघितलं होतं आपण. क्लिअर आहे का. आता इकडे लक्ष द्या गाईज, द मेन इम्पॉर्टंट थिंग इज वॉट, लक्ष इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लक्ष इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. याचं स्ट्रक्चर काय असतं ते बघा है ना. CeNO3 टेकन है ना, CeNO3 टेकन 6 टाइम्स. हा इथपर्यंत ओके आहे का है ना. इथं लक्षात घ्या, याचा चार्ज किती असतो, NO3 चा चार्ज असतो -1, NO3 चा चार्ज किती असतो, -1 असतो, वरती -1 असतात ना, म्हणजे एवढ्या स्पेसिसचा चार्ज किती झाला, -6 झाला. याच्यावरती डिस्प्ले किती होणार, -2 होणार. -2 ला रिप्लेस करण्यासाठी इथं काय लिहितात, NH4 टेकन टॉईस लिहायचं गाईज. सगळ्यांचे चार्जेस डोक्यावरती लिहितो प्रॉपरली, याचा समजण्याचा प्रयत्न करा. एवढ्याचा चार्ज किती आहे, एवढ्याचा चार्ज आहे +2, ह्याचा चार्ज असतो +4, ह्याचा चार्ज असतो -1, हे 6 आहेत म्हणजेच काय झालं -6. हे चार्जेस लिहिले मी. दिस इज स्ट्रक्चर ऑफ व्हॉट, सेरिक अमोनियम नायट्रेट, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, कॅन. इथपर्यंत ओके आहे का, येस नो, इथपर्यंत ओके आहे का. आता सेरिक अमोनियम नायट्रेटमध्ये काय होतं बघा मुलांनो, 2 NO3, काय म्हणलं मी, 2 NO3 आणि 2 अमोनियम निघून जातात. लक्षात आलं का, 2 NO3 आणि 2 अमोनियम निघून जातात गाईज, आणि ब्ल्यू कलर तयार होतो. म्हणजे जी रिएक्शन कोणासोबत तयार होते बघा, अल्कोहोल सोबत रिएक्शन होते गाईज. लक्षात घ्या रिएक्शन कशी होते ते बघा, अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. अल्कोहोल घेतो गाईज मी, 2 मॉलिक्युल ऑफ ROH प्लस, हा जशाच तसं लिहितोय, NH4 टेकन टॉईस, ब्रॅकेटमध्ये कोण आहे, CeNO3 6. क्लिअर आहे गाईज. मी काय म्हणलं, 2 अल्कोहोल आत येतात आणि 2 अमोनियम निघून जातात. लक्षात आलं का, 2 अल्कोहोल आत येतात आणि 2 अमोनियम निघून जातात. लक्षात घ्या, 2 मॉलिक्युल ऑफ अमोनियम नायट्रेट निघून जातो गाईज. 2 मॉलिक्युल ऑफ अमोनियम NH4NO3 हा बाय प्रोडक्ट असतो, मेन प्रोडक्ट आहे ते बघा. म्हणजे काय काय काढलं बघा इथं, लक्षात घ्या, रिॲक्शन अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, अमोनियम किती निघून गेले, 2 गेले, म्हणजे हा पार्ट निघून गेला. NO3 इथनं किती निघून गेलेत, 2 गेलेत, म्हणजे इथं राहिले किती बाबांनो, 4 राहिले. लक्षात आलं का. आपल्याला कॉम्प्लेक्स तयार होईल, ते कॉम्प्लेक्स कोणता असेल बघा, लक्षात घ्या, कॉम्प्लेक्स असा तयार होईल. लक्षात घ्या, ROH टेकन टॉईस, CE, इथं NO3 किती राहिलेत, 4 राहिलेत गाईज. किती राहिलेत रे, NO3 4 राहिलेले आहेत. दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज, कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स आहे मुलांनो, अल्कोहोलचा आणि सेरिकचा काय होतो, सीताचा कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि हा कॉम्प्लेक्स कसा असतो, ब्ल्यू कलरचा असतो. कसा असतो हा कॉम्प्लेक्स, द कॉम्प्लेक्स इज ऑफ व्हॉट गाईज, ब्ल्यू कलरचा असतो गाईज. ब्ल्यू कलर जर म्हणला तर समजायचं की ह्या ग्लासमध्ये काय आहे, अल्कोहोल आहे. काय आहे, अल्कोहोल आहे. पॉइंट क्लिअर आहे का, लक्षात येते का, पॉइंट क्लिअर आहे का. म्हणजेच कॅन नावाची जी टेस्ट आहे ती टेस्ट अल्कोहोल साठी कामाची आहे. लक्षात आलं का, कुणासाठी आहे, अल्कोहोल. अगोदर काय प्रिडिक्ट करत होतं, अगोदर फिनॉल होता, आता कोण आहे, अल्कोहोल आहे. कॉम्प्लेक्स कसा तयार झाला, साधा सोपा आहे, काहीच करायचं नाही. हे दोघाला बाहेर काढायचं घराच्या बाहेर, आणि इथून दोघाला बाहेर काढायचं. 2 आणि 2 4, म्हणजे किती झाले, 4 लोक गेले. हे 2 आणि हे 2. लक्षात आलं का, राहिलेल्या त्यांना घरामध्ये घ्यायचं, बस संपला विषय. लक्षात आलं का, एवढंच कॉम्प्लेक्स. आणि हा कॉम्प्लेक्स न्यूट्रल आहे. स्क्वेअर ब्रॅकेटच्या है ना, कोऑर्डिनेशन स्पेअर बाहेर, त्याच्या बाहेर काही लिहायचं नाही त्याला. ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. ह्याला आपण असं पण लिहू शकतो गाईज, लक्षात घ्या, ह्याला आपण असं पण लिहू शकतो, जर तुम्हाला ह्याला अजून सोपं लिहायचं असेल तर म्हणतो मी, ह्याला आपण असं लिहू शकता, NO3 किती राहिलेत रे, NO3 4 राहिलेत, ROH किती राहिलेले आहेत, 2 राहिलेले आहेत. असं पण लिहू शकता ना तुम्ही. बोथ आर करेक्ट गाईज, बोथ आर करेक्ट, असं पण लिहू शकता. म्हणजेच ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय झाला, कोऑर्डिनेशन नंबर काय झाला, 6 झाला. हे 4 आणि हे 2 गाईज 6. नंबर ऑफ लिगॅंड अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम, दॅट नंबर इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन नंबर. हे कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये मी डेफिनेशन सांगेन. लक्षात येते का तुम्हाला, कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, याचा 6 झाला. दिस कॅन टेस्ट इज पॉझिटिव्ह फॉर अल्कोहोल है ना. याला आपण म्हणू शकतो ही कुणासाठी पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह फॉर अल्कोहोल. अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह येणे म्हणजे है ना, टेस्ट पॉझिटिव्ह येणे कधी कधी धोकादायक असतं. लक्षात आलं का, पॉझिटिव्ह टेस्ट म्हणजे खतरे की घंटी. कधी कधी निगेटिव्ह टेस्ट येणं पण गरजेचं असतात, बरोबर ना. टायफॉइडची टेस्ट पॉझिटिव्ह चांगली गोष्ट आहे का, नाही
ना. HIV ची टेस्ट पॉझिटिव्ह, चांगली गोष्ट आहे का? मेलं तर जागेवरतीच गेलं. नाही 10-15 वर्षांत जागेवरतीच गेलं ना. तुला ह्याला डिटेल माहिती आहे बरं का सगळंच. आहे ना, रव्याला माहिती आहे डिटेली, है ना, नॉलेज आहे रे रवीचं. चला झालं का, क्लिअर आहे ना? हा ना, लक्षात घ्या. कॅन नावाची टेस्ट आहे गाईस. पुढे जायचं का? आता पुढची आहे गाईस.